बच्चा प्लीज रडू नकोस ना, ऐक तरी माझं. अगं सोसायटीतून बाहेर पडताच ते महाजनी काका येऊन बडबड करत बसले आणि ते गेले तर ही येऊन डायरेक्ट गाडीतच बसली. मी तिला सांगितलं गाडीतून आत्ताच्या आत्ता उतर म्हणून, पण ऐकेच ना. माझाही नाईलाज झाला ना बच्चा. आता सोसायटीमध्ये तरी किती तमाशा करणार. तू कन्सिडर कर ना, मी तुझ्यासाठी किती रिस्क घेतली. ऍक्च्युली मी सगळं मॅनेज केलं होतं. या बयाने ऐन वेळेला येऊन घोटाळा केला. काय करू आता मी सांग. आय एम सो सॉरी. तू मला प्रॉमिस कर की तू परत असं कधीच वागणार नाही. नाही ग बच्चा, नाही करणार. बच्चा तुझे कानातले कुठे गेले? पडलं असेल ना कुठेतरी. पडले असतील, पण एका वेळेला दोन्ही कानातले कसे पडतील? तू घातले होतेस ना सकाळी? हो घातले होते. हो फिश गेले. गेले म्हणजे एक्सपेन्सिव्ह होते ना ते. होते पण गेले ना आता. एक सेकंड ना. बाय डार्लिंग, मिस यू. चल. ओ माय गॉड, मी गॅरी कानातले विसरले. विसरले? कुठे? कुठे काय कुठे बावळट, तुझ्या घरी, तुझ्या बेडरूम मध्ये. बरं झालं त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या माणसाला चांगलं छापलं असते. अगं दुसऱ्याच्या वेळाची काही किंमतच नाही त्यांना. सगळीकडे असंच चाललंय म्हणा. मी पण तेच म्हणून राहील. असं कुठे राहते? मी काय पहिल्यांदा बिल भरून राहिली का? आता नागपूरमध्ये होते तेव्हा पण मीच बिल भरायची. इथे 4 वर्ष चाळीत राहिले तेव्हा पण मीच बिल भरायला जायची. तेव्हा नव्हता बा इतका वेळ लागला. पण माझ्यासाठी काय महत्वाचं आहे की गुरुनाथनी तुला हे काम सांगितलं, तुझ्यावर विश्वास टाकला एवढा. नाहीतर सिनेमाला जायचं म्हटलं ना साधं तरी सुद्धा मेलं त्या नवऱ्याच्या मर्जीने. एवढंच कशाला तिथे जाऊन समोसा खायचा की पॉपकॉर्न हे सुद्धा नवऱ्याने ठरवायचं. नानीजी, अहो रेवती पण असंच काहीतरी म्हणत होती, पण मला नाही बापटलं. नवरे काय मुद्दाम बायकांशी असं वागतात का? बायकांना पण असली जिम्मेदारी घ्यायचा कंटाळाच असते. आता आपण घरातली कामं करतो, मग बाहेरची काऊन करा. नवरा करतोय ना तर करू दे. सिनेमा कुठला बघायचा हे पण नवऱ्यालाच ठरवते. चांगला निघाला तर ठीक आहे, जर खराब निघाला तर कटकट करण्याचा अधिकार पण आपल्याकडेच राहते ना. मला काय वाटतं सांगू का? नातं की नाही आरशासारखं राहते. आपण जसं इकडे तसंच समोर दिसते. आपण चांगलं तर ते चांगलं, तुम्ही वाईट तर ते. हे काय? काय गं काय झालं? हे कानातले तुझेच आहेत ना? नाही तर नवीन दिसून राहिले ना. अगं मग गुरुनाथनी आणून ठेवले असतील सरप्राईज म्हणून. कसलं सरप्राईज? काहीच तर नाहीये. अथर्वचा वाढदिवस आहे, माझा नाही. आणि हे असले कानातले मी कधीच घालत नाही. अगं तूच आता म्हणालीस की नाही की आपण चांगलं वागलो की समोरचाही चांगला वागतो. आणि तुझ्यापेक्षा चांगली बायको गुरुनाथला शोधून तरी सापडली असती का? नाहीतर आमच्या घरात पंकज आणि समिधामध्ये नवरा कोण आणि बायको कोण हेच समजेन असं झालंय मला. नानीजी, कायचं काय बोलताय तुम्ही? ओ नानी काय करता, लवकर या ना. अगं आले आले. हे बघ, वाढदिवसाची काही कामं असतील ना तर मला सांग खुशाल. हा नानीजी, समिधा तू तिचा विचार नको करूस, करीन मी सगळं. राहू दे ना, मी करून ठेवते ना ते सगळं. अगं तुझ्या घरचा कुटाणा कमी आहे का तुला? करते मी. चल येते का? हो. बच्चा बच्चा प्लीज डोंट क्राय, प्लीज डोंट क्राय. रडू नकोस तू प्लीज. व्हॉट डोंट क्राय? तुला माहिती ना माझे फेवरेट कानातले होते. तू घाई केली म्हणून विसरले.
अगं सॉरी बच्चा, पण रडून काही होणार आहे का? घरी असतील तर मिळतीलच ना. हो, आणि तुझ्या बायकोला मिळाले म्हणजे? अरे बापरे, नाही ग, मी याचा कधी विचारही केला नाही. ए, ते मला माहित नाही. आय वॉन्ट माय इयरिंग्स बॅक. ऐक ना बच्चा, ते दे ना सोडून, फॉरगेट इट. मी तुला नवीन आणून देतो ना. मला नकोय नवीन. मी म्हणतो ना, ते माझे फेवरेट आहे. आय डोंट केअर. आय वॉन्ट देम बॅक. ओके ओके, मी ट्राय करतो बच्चा. ओके. हा, व्हॉट ट्राय करतो? तू तुझ्या त्या बावळट बिंडोक बायकोला इतकं का घाबरतोस रे? वाय या? अगं नाही, मी तिला घाबरत नाही. ते ए, मला काही ऐकायचं नाही. आय डोंट वॉन्ट युअर एक्सप्लेनेशन्स. आय वॉन्ट माय इयरिंग्स बॅक. आय डोंट नो हाऊ यू गेट देम. आणि जर तू परत आणले नाहीस ना, तर मग मी काय करते ते सांग म्हणतात. बच्चा, डीप ब्रेथ. माझ्या मनी प्रियाची आज यांच्या आवडीची भरल्या डेमस्याची भाजी आणि यांना आवडणारी बासुंदी. सगळंच तुमच्या आवडीचं. पाहून चकितच होऊन जातील हे. मग मी यांना म्हणे, काऊन असे काऊन पाहून राहिले माझ्याकडे? तुम्हाला काय वाटलं? सरप्राईज फक्त तुम्हीच देऊ शकता. आम्ही पण देऊ शकतो म्हटलं सरप्राईज. हॅलो, हॅलो राधिका. तुम्ही? हाव, मी राधिकाच बोलून राहिली. मला माहितीये ग. ऐक आता मी काय म्हणतोय ते. मला जरा विचारायचं होतं. आपल्या घरी कुठे काही कानातले? सापडलं ना, बेडरूम मध्येच सापडलं. तुम्ही जिथे ठेवलं तिथंच सापडलं. अगं ते मी नाही ग, ते तुम्ही नाही, मग कोणी ठेवलं? हा, ते मीच ठेवले होते. आल्यावर सांगतो मी घरी तुला. येतो मी घरी आल्यावर बोल. आत्ता? हो, आत्ताच येतोय. ठेव आता. बाप्पा, हे तर लगेच घरी येऊन राहिले. मे आय कम इन सर? अहो सर काय म्हणते पानू, बोला ना. त्या फूड अँड फन कंपनीच्या डेलिगेट्सला बोलवलं होतं. हां. ॲक्च्युली कपूर साहेब त्यांना अटेंड करणार होते, पण ते टाऊनला मीटिंगमध्ये अडकल्यामुळे त्यांना अटेंड करायला सांगितलं. आत्ता? हो, आत्ता आलेत ते. बाहेर कॉन्फरन्समध्ये आहेत. आय वॉन्ट माय इयरिंग्स बॅक. हां ठीक आहे, मी त्यांना 2 मिनिटात जॉईन होतो. भेटतो मी त्यांना. एनी प्रॉब्लेम मिस्टर सुभेदार? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. आय विल जॉईन देम. ओके, थँक्स. थँक्यू. नाही, आत्ताच यायचं होतं.